हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 1 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क मल्हार आणि नुपूर यांचं सत्य तायडीला कळलंय. तायडीला समजलंय की नुपूर ही त्याच माणसाची होणारी बायको होती ज्याचा अपघात मल्हारच्या हातून झाला होता. आणि मल्हार हा वेदांची होणारी बायको म्हणून नुपूरशी लग्न करतोय हे सुद्धा तायडीला समजलंय. म्हणजे तायडीला आता सगळं काही कळलंय. आता तायडीची रिॲक्शन काय असणार? कारण तायडी ही मल्हारला आणि नुपूरला समोरासमोर बसून हे सत्य नुपूरला सांगणार का की तुझ्या वेदांचा अपघात मल्हारनेच केला होता? किंवा मग आपल्या सगळ्यांना हे सुद्धा माहिती आहे की हा जो वेदांचा अपघात होता तो तायडीच्या हातून झाला होता. त्यामुळे तायडी घाबरून नुपूरला सगळं सांगणार नाही का? नेमकं होईल तरी काय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार आणि नुपूर या दोघांच्या लग्नाआधीचा सीमान पूजनाचा विधी सुरू असतो. नुपूर आणि मल्हार एकमेकांकडेच पाहत असतात, खूप खुश असतात. मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर, आता लवकरच आपलं लग्न होणार आहे आणि तू मिसेस मल्हार देशमुख होणार आहे. नुपूर त्याच्याकडे पाहून खूप लाजते आणि म्हणते, मल्हार सर, माझा तर विश्वासच बसत नाहीये. मला असं वाटतंय मी अजूनही स्वप्न पाहतीये. तर मल्हार म्हणतो, स्वप्न नाहीये, हे लवकरच सत्यात उतरणार आहे. हे दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात, एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात. तेवढ्यात अन्वय हा मल्हारला हाक मारतो, जावई बापू, जावई बापू. पण मल्हारचं काही लक्ष नसतं, तर नुपूरच्या डोळ्यात हरून गेलेला असतो. हे सगळं तायडी, तायडीच्या मैत्रिणी, आशा, रेवती मावशी सगळे पाहतात की हे दोघे एकमेकांमध्येच हरून गेले आहेत. आणि मग अन्वय जोरात आवाज देतो, मल्हार सर, मल्हार सर. तेव्हा कुठे मल्हार हा भानावर येतो आणि जिया म्हणते, काय ब्रो, तुझी तर विकेट आत्ताच गेली वाटतं. नुपूर आणि मल्हार दोघे खूप लाजतात. त्यानंतर अन्वय हा मल्हारला कुंकू लावतो आणि त्याला आहेर देतो, नवीन शर्ट पॅन्ट देतो. आणि हे शर्ट पॅन्ट पाहताच तायडीच्या मैत्रिणीला एकच काम आहे, अपमान करणं. तायडीच्या मैत्रिणी म्हणतात, हा शर्ट तर, पण मल्हार त्यांना काही बोलूच देत नाही आणि म्हणतो, माझा फेवरेट कलर आहे. अन्वय दादा, मला हा शर्ट खूप आवडला आहे. त्यामुळे तायडीच्या मैत्रिणींची बोलतीच बंद होते. तायडीला सुद्धा खूप राग येतो. अन्वय खुश होतो, सगळेच खुश असतात. आणि मग अन्वय म्हणतो, आम्ही आमचं जेवढं होऊ शकतं तसा आहेर केला आहे. तर मल्हार म्हणतो, तुम्ही सगळं खूप छान केलं आहे, काळजी करू नका. आणि मग त्यानंतर नुपूरचा नंबर लागतो. नुपूरला आहेर द्यायचा असतो. रेवती मावशी पुढे येते, नुपूरला हळद कुंकू लावते आणि नुपूरला सासरचा पहिला आहेर, सासरची पहिली साडी देते. नुपूर खूप खुश असते. आणि मग नुपूर रेवती मावशीच्या पाया पडते. रेवती मावशी तिला आशीर्वाद देते, अखंड सौभाग्यवती राहा, स्वतःच्या सौभाग्याची काळजी घे. नुपूरला समजतं की रेवती मावशीच्या मनात काय भीती आहे. ती म्हणते, हो नक्कीच. आणि मग जिया ही नुपूरला म्हणते, ए नुपूर, हा तुझा लग्नाच्या आधीचा पहिला आहे रे. आमच्या घरून तुला पहिली साडी मिळाली आहे. सांग बरं, तुला आवडते की नाही? नुपूर म्हणते, हो. आणि तेवढ्यात तायडीच्या मैत्रिणी मध्ये भुकतात आणि म्हणतात, काय बोलते जिया तू? शेवटी खानविलकरांच्या घरची साडी आहे. साडी तिच्या लायकीपेक्षा लय भारी असणार आहे. आणि कितीही स्वस्तातली साडी दिली तरी तिच्या अपेक्षेपेक्षा चांगलीच असेल. तिला ती शेवटी आवडणारच आहे ना. नुपूर, मल्हार, रेवती मावशी यांना खूप राग येतो. आणि मग तायडी मात्र खुश होते. वाह, काय मैत्रिणी माझ्या, सांगितलेलं काम अगदी योग्य करतात. तायडीच्या मैत्रिणी सुद्धा खुश असतात. पण नुपूर मात्र त्यांना चांगलंच उत्तर देते आणि म्हणते, कसं आहे ना, ही माझ्या सासरची पहिली साडी आहे. त्यामुळे ती महाग असो किंवा स्वस्त असो, ती माझ्यासाठी अनमोल आहे. आणि अशा गिफ्टचं कधी मोल नाही पाहिलं जात, किंमत नाही पाहिली जात. पण जाऊ द्या, ज्यांना स्वतःलाच किंमत नाही आहे त्यांना दुसऱ्या वस्तूंची किंमत काय कळणार. तायडीच्या मैत्रिणींची बोलतीच बंद होते. सगळे खूप खुश होतात. आणि मग नुपूर हे गिफ्ट उघडते, साडीचा बॉक्स उघडते. तर तिला जबर धक्काच बसतो. कारण ही जुनी वापरलेली साडी असते आणि त्यावर चक्क हळदी कुंकू सांडलेलं असतं. रेवती मावशीला जबर धक्काच बसतो. मल्हार, अन्वय, मीना, जिया हे सगळे खूप घाबरतात की असं कसं झालं. तायडी खुश असते आणि आपल्या मैत्रिणीला इशारा करते, हे सगळं माझंच प्लॅनिंग आहे. रेवती मावशी म्हणते, हे असं कसं झालं? मल्हार विचारतो, मावशी हे काय आहे? असं कसं होऊ शकतं? जिया म्हणते,
वापरलेली साडी? असं कसं? म्हणजे आपल्याकडून काय नुपूरला वापरलेली साडी मिळाली का? तायडी ही मनातल्या मनात खुश असते. मल्हार विचारतो, तायडी हे काय आहे? तर रेवती मावशी म्हणते, जेव्हा मी साडी पॅक केली होती तेव्हा तर ही साडी नव्हती आणि असं हा डागसुद्धा नव्हता. तर तायडी सांगते, मला पण कळत नाही हे कसं झालं. आपण हे साडी वगैरे पॅक करण्याचं काम नोकरांना दिलं होतं, त्यांच्याकडून चूक झाली असेल. थांब, मी आत्ताच्या आत्ता त्यांना फोन करून जाब विचारते. तायडी फोन करू लागते. तर मल्हार म्हणतो, तायडे, ही चूक कुणाकडून झाली आहे ते महत्त्वाचं आहे. बॉक्स कोणी ठेवले ते नाही. जेव्हा हे बॉक्स ठेवला गेला, ही साडी ठेवली गेली, तेव्हा ही चूक कुणी केली? आणि तायडीला आठवतं की जेव्हा घरातील सगळे आहेराचे कपडे ठेवले गेले होते तेव्हा तायडी तेथे येते आणि नुपूरला जी साडी देणार होते त्या साडीकडे पाहून म्हणते, त्या भिकाऱ्या नुपूरची लायकी का एवढ्या महागातली साडी नेसण्याची? थांब नुपूर, तुला आहे ना असं भारी गिफ्ट देते ना मी, ते आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील. असा विचार करून तायडी ही चांगल्यातली साडी बाहेर काढून ठेवते आणि जुनी साडी त्यामध्ये ठेवते आणि निघून जाते. पण तेव्हा तिचा धक्का बॉक्सला लागतो आणि हे हळदी कुंकू आपोआप या साडीवर सांडतं. तायडीने काही ते सांडलेलं नसतं. आणि मग तायडीच्या सगळ्या मैत्रिणी म्हणतात, अरे एवढा इश्यू का करताय? तसं पण नुपूरची ही काय पहिली वेळ आहे का? नुपूरची ही दुसरीच वेळ आहे ना. मग तिला सेकंड हँड साडी, जुनी वापरलेली साडी मिळाली तर काय फरक पडतो? घरातील सगळ्यांना खूप राग येतो. तायडीच्या मैत्रिणी म्हणतात, तसं पण नुपूरला सेकंड हँड नवरा चालतो, मग सेकंड हँड साडीचं एवढं काय? नुपूर खूप चिडते आणि म्हणते, तुम्ही एकदम बरोबर बोलताय. मी सेकंड चान्सेसमध्ये विश्वास ठेवते आणि खरं आहे तुमचं, हा माझा सेकंड चान्स आहे. आणि जर आयुष्यात आनंद येण्यासाठी आपण सेकंड चान्स घेतला तर काही फरक पडत नाही. मला हा सेकंड चान्स हवा आहे आणि तो मी वापरणार. माझ्या आयुष्यात मी आनंद आणणार आणि हा सेकंड चान्स माझ्यासाठी खूप योग्य आहे, हे मला पटलंय. ही माझ्या सासरची पहिली साडी आहे, त्यावर हळदी कुंकवाचा डाग पडलाय आणि हळदी कुंकू हे सौभाग्याचं लक्षण असतं. मला तर असं वाटतं या साडीवर हळदी कुंकवाचा डाग पडलाय, याचा अर्थ हे सगळं देवाचीच इच्छा आहे. त्यानेच मला संकेत दिलाय की मी जो सेकंड चान्सचा निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य आहे. तायडी आणि तिच्या मैत्रिणींची बोलतीच बंद होते. घरातले सगळे खूप खुश होतात आणि मग मल्हार हा नुपूरला म्हणतो, नुपूर, मी तुला वचन देतो, तुझा हा जो सेकंड चान्स असेल ना तो पहिल्यापेक्षा सुद्धा खूप चांगला असेल आणि तुला त्याबद्दल कधीच पश्चाताप होणार नाही. मी तुला नेहमी खुश ठेवेल. तायडीला खूप राग येतो आणि गुरुजीसुद्धा म्हणतात, वाह, याला म्हणतात होणारे नवरा बायको. खरंच असा सीमान पूजनाचा विधी मी आजपर्यंत कधीही पाहिला नव्हता. तुमच्या दोघांचं आयुष्य खूप सुखी असेल, हा माझा आशीर्वाद आहे. गुरुजींचा आशीर्वाद मिळाला म्हणून नुपूर आणि मल्हार खूप खुश होतात. तायडीच्या मैत्रिणींची बोलतीच बंद झालेली असते. हे दोघे पुन्हा एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात, खूप एन्जॉय करत असतात, खुश असतात. आणि थोड्या वेळानंतर मल्हार हा चक्क नुपूरला घेऊन ऑफिसमध्ये आपल्या केबिनमध्ये पोहोचतो. नुपूर विचारते, सर तुम्ही हे काय करताय? आत्ताच आपला सीमान पूजनाचा विधी झाला आणि तुम्ही मला इथे ऑफिसमध्ये केबिनमध्ये घेऊन आला. लोक काय म्हणतील? तर मल्हार म्हणतो, काय म्हणणार आहे? लोक असं म्हणतील की मल्हारला लग्नाची खूप घाई झाली आहे. नुपूर लाजते, हसू लागते. मल्हार तिला म्हणतो, थांब, तुला एक प्रेझेंटेशन दाखवतो. मल्हार लाईट बंद करतो आणि स्क्रीन सुरू करतो आणि नुपूरला एका लग्नाचं प्रेझेंटेशन दाखवत असतो. यामध्ये लग्नाची सजावट कशी असेल, व्हेन्यू काय असेल, काय काय फंक्शन असतील, हे सगळं मल्हार तिला एक्सप्लेन करत असतो. नुपूरला सुद्धा हे प्रेझेंटेशन खूप आवडतं आणि मग थोड्याच वेळात हे प्रेझेंटेशन संपतं. नुपूर म्हणते, सर खरंच खूप छान प्रेझेंटेशन आहे, अगदी राजेशाही विवाह सोहळा आहे, मला तर खूप आवडलंय. पण हे कोणाचं लग्न आहे? मल्हार म्हणतो, नुपूर असं काय करतेय? आपल्या लग्नाचं प्रेझेंटेशन आहे हे. नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. नुपूर म्हणते, सर हे काय बोलताय तुम्ही? आपलं लग्न एवढ्या राजेशाही पद्धतीने? मल्हार म्हणतो, हो नुपूर, लग्न हे आयुष्यात एकदाच होत असतं आणि या सगळ्या आपल्या आठवणी असतात, त्या जपायच्या असतात, त्यामुळे असं ग्रँड लग्न करायलाच हवं. नुपूर म्हणते, नाही सर, आठवणी या माणसांनी बनतात, विधींनी बनतात. असं लॅविश खूप मोठं लग्न केल्याने आठवणी नाही बनत. आणि आपल्या प्रेमाची माणसं तर आपल्याजवळ आहे. लग्नासाठी काय लागतं? आपण दोघे, हळद, कुंकू, नारळ एवढं असलं की लग्न झालं. मल्हार म्हणतो, जे नुपूर, तुला काय म्हणायचंय? आपण असं लॅविश लग्न करायला नको. अगं आपण इव्हेंट प्लॅनर आहोत, आपण जर असं केलं नाही ना तर आपला बिझनेस बंद पडेल. नुपूर म्हणते, सर तसं नाहीये, प्रत्येकाची विचारसरणी असते. ज्यांना मोठं लग्न करायचंय त्यांनी ते करावं, पण आपण असा वायफळ खर्च करू नये.
जेवढं होईल तेवढंच आपण करावं. मल्हार म्हणतो, पण तू मला असं का बोलतीयेस? माझी इच्छा आहे ना मोठं लग्न करायचं. नुपूर म्हणते, सर मला तुमची इच्छा मान्य आहे, पण इतकं मोठं लग्न कशाला करायचं? आणि या दोघांमध्ये वादविवाद सुरू होतो आणि बाहेर उभे राहून सगळेजण त्यांचं हे भांडण पाहत असतात. एम्प्लॉई विचार करतात, आजच या दोघांचं लग्न ठरलंय ना, लग्नाचा पहिला विधी झालाय आणि लगेच यांची भांडणं सुद्धा सुरू झाली का? सीमा सांगते, झाला असेल कशावरून तरी वाद, म्हणून दोघे भांडत असतील. पण मल्हार आणि नुपूरल्याचं काही देणं घेणं नसतं. या दोघांचा वादविवाद सुरूच असतो. नुपूर म्हणत असते साधं लग्न करायचं आणि मल्हार म्हणतो मोठं लग्न करायचं. आणि बाहेर सगळा स्टाफ त्यांचं भांडण पाहत उभा राहतो. तेवढ्यात तायडी ऑफिसमध्ये येते आणि या सगळ्यांना असं उभं राहिलेलं पाहून विचारते, काय चालू आहे तुमचं? हां, कामधाम नाही आहे का? इथे उभं राहून काय करताय? सगळेजण खूप घाबरतात, तेथून निघून जातात. आणि तेवढ्यात तायडीची नजर मल्हारच्या केबिनवर पडते. नुपूर आणि मल्हार यांच्यात वाद सुरू आहे हे तिला समजतं. तिला आवाज काय ऐकू येत नसतो, पण दोघांचे हावभाव, चेहऱ्यावरचे हावभाव, हातवारे यावरून तिला समजतं की दोघांचं भांडण होतंय. तायडी भलतीच खुश होते आणि विचार करते, अरे वा, चांगला शगुन आहे. आजच लग्न ठरलंय आणि आजच दोघांचं भांडण सुरू झालं. एवढ्या लवकर हा दिवस पाहायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. तायडी खुश असते आणि मल्हार हा नुपूरला विचारतो, नुपूर तू माझं ऐकणार नाहीये का? तू माझी बायको होणार आहे. तर नुपूर ही चक्क मल्हारला हात दाखवते आणि म्हणते, नाही मल्हार सर, मी फक्त तुमची बायको होणार नाहीये, तर मी तुमची बॉस होणार आहे. बॉस, हे लक्षात ठेवायचं. बॉस इज ऑलवेज राईट आणि बॉसचं नेहमी ऐकायचं. असं म्हणून नुपूर ही मल्हारला धाक दाखवते. नुपूरने चक्क मल्हारला बोट दाखवलं. हे पाहून तायडीला अत्यानंद होतो. मल्हार आणि नुपूर हे दोघे एकमेकांकडे पाठ करून उभे राहतात, रागावलेले असतात. तायडीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. वा वा, काय भांडण झालंय दोघांमध्ये. आणि तेवढ्यात नुपूर आणि मल्हार जोरजोरात हसू लागतात. त्यांना हा वाद घालून भांडण करून खूप मजा आलेली असते. खरं सांगायचं तर त्यांचं हे लुटुपुटूचं भांडण असतं. हे पाहून तायडी खूप चिडते. म्हणजे या दोघांचं भांडण झालंच नव्हतं, हे दोघं नाटक करत होते. त्यामुळे तायडी खूप चिडते आणि रागारागाने तेथून निघून जाते. आणि मग नुपूर मल्हारला सांगते, ठीक आहे सर, थोडं तुमचं थोडं माझं, आपण दोघं एकमेकांचं ऐकूया. काही इच्छा तुमच्या पूर्ण करूया, पण अवाढव्य लग्न नको, उगाच वायफळ खर्च नको. मल्हार म्हणतो, ठीक आहे, चला आपण लिस्ट करूया. आणि मग हे दोघे लग्नात काय काय करायचं याची लिस्ट बनवू लागतात. थोड्या वेळानंतर तायडी तिच्या घरी असते तिच्या मैत्रिणींबरोबर. तायडीला खूप टेन्शन आलेलं असतं की आता हे लग्न कसं थांबवायचं. आणि तायडीच्या मैत्रिणी म्हणतात, अगं सागरिका, त्या फालतू चाळीतल्या भिकारी मुलीसाठी तू एवढं टेन्शन का घेतीये? झालं तर झालं लग्न, तुला काय फरक पडतो? तायडी चिडून म्हणते, मला काय फरक पडतो? मला हे लग्न व्हायला नकोय. ती चाळीतली भिकारी मुलगी या घरात आली ना तर माझ्या डोक्यावरून चढून नाचेल. मला ते होऊ द्यायचं नाहीये. आणि त्याच वेळेस चक्क मीना तेथे पोहोचते, तायडीला चिमटा काढते. तायडी आधीच चिडलेली असते आणि चक्क मीनाचा गळाच दाबते. सगळेजण खूप घाबरतात. मीना म्हणते, अहो सोडा, अहो सोडा, मला मारू नका. तायडी चिडून म्हणते, तुला जर जगायचं असेल ना तर माझ्यापासून लांब राहायचं. मी तुझी मदत घेते, तू मला मदत करते, याचा अर्थ आपण दोघी एका बराबरीचे होत नाही. लायकीत राहायचं, नाहीतर तुला येथेच मारून टाकेल, एवढं लक्षात ठेव. मीना चांगलीच घाबरते. आणि मग तायडी तिला विचारते, तू येथे कशाला आली आहे? मीना सांगते, अहो तुमच्या भावानेच बोलून घेतलं ना, आता लग्न होईपर्यंत आम्ही सगळे येथेच राहणार आहोत. तायडी खूप चिडते आणि म्हणते, मल्हार, आता या भिकाऱ्यांना आपल्याबरोबर राहायला येथे बोलून घेतलंय. तायडी तिच्या मैत्रिणींना सांगते, आता मेहंदी, संगीत, साखरपुडा, लग्न 4 दिवस बाकी आहेत. या 4 दिवसामध्ये एकही फंक्शन नीट होऊ द्यायचं नाही, पार पडू द्यायचं नाही. काही झालं तरी मला हे लग्न मोडायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हे लग्न सुखासुखी पार पडता कामा नये. असं म्हणून तायडी तेथून निघून जाते. आणि तायडीच्या या मैत्रिणी तेथेच उभे राहतात. मीना म्हणते, वा वा, काय भारी बॉडी स्प्रे हो तुमचा, काय भारी वास येतोय. तर ही मैत्रीण म्हणते, ई बॉडी स्प्रे नाही आहे, परफ्यूम आहे, परफ्यूम, तो सुद्धा पॅरिसचा, फ्रान्सचा परफ्यूम. तर मीना म्हणते, अरे वा, फ्रान्सचा, मला पण थोडा मारा ना. असं करून ती हात खालीवर करते. ही मैत्रीण चिडून म्हणते, मी काय परफ्यूम काय 24 तास घेऊन फिरते काय, आता नाही आणलाय. तर मीना म्हणते, ठीक आहे, आत्ता नाही आणलाय ना, तर पुढच्या जेव्हा घेऊन याल तेव्हा मी छोटीशी बाटली आणते, मला सुद्धा द्या, मला सुद्धा मारून द्या.
तर दुसरी मैत्रीण म्हणते, अगं या मिडल क्लास बाईशी कोठे बोलत बसली आहे, चल. या दोघी मैत्रिणी निघून जातात. मीनाला त्यांचा खूप राग येतो. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि नुपूर ही चक्क खानविलकरांच्या घरी, मल्हारच्या घरी किचनमध्ये नैवेद्य बनवत असते. तिच्याबरोबर जिया आणि कोमल असतात. तर जिया म्हणते, काय यार नुपूर, आज तुझी मेहंदी आहे आणि आजच मॉमने तुला चक्क नैवेद्य बनवायला लावलाय, असं कुठे असतं का? तर नुपूर सांगते, अगं रेवती मावशीने सांगितलंय ना, आपल्या येथील ही पद्धतच आहे. ज्या दिवशी मेहंदी असते, होणाऱ्या सुनेने नैवेद्य बनवायचा असतो, देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. जिया कोमलला म्हणते, ऐकलंस का? कोमल म्हणते, मग? नुपूर विचारते, काय ऐकलं? तर कोमल सांगते, आमच्या येथे. तर नुपूर म्हणते, मग आहेच ना, आता हे सगळं आपलंच आहे की नाही? जिया म्हणते, हो बाई, हे सगळं आपलंच आहे. तेवढ्यात एक बाई तेथे येते आणि जिया तिची ओळख करून देते. नुपूर ही आपली मेहंदीवाली आहे. ही बाई सांगते, नुपूर मॅडम, तुम्ही एक मेहंदीचं डिझाईन सिलेक्ट करा, म्हणजे आम्हाला पुढची तयारी करता येईल. नुपूर विचारते, मी सिलेक्ट करायचं का? तर जिया म्हणते, वा रे वा, आता तुझं लग्न आहे, मग तुला सिलेक्ट करावं लागेल ना. नुपूर लाजते आणि त्यातील एक डिझाईन सिलेक्ट करू लागते. तर कोमलला एक आयडिया सुचते आणि म्हणते, आपण एक काम करूया, आपण नुपूरला एक डिझाईन सिलेक्ट करायला लावूया आणि एक मल्हार सरांना करायला लावूया. मग दोघांची आवड निवड जुळते की नाही ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. नुपूर म्हणते, हा, ही आयडिया छान आहे. तर जिया विचारते, झालं का मग, चॅलेंज लागलं का? नुपूर हे चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि म्हणते, माझा पूर्ण विश्वास आहे, मल्हार सर आणि माझी चॉईस ही सेमच असणार आहे. आणि त्यानंतर नुपूर एक डिझाईन सिलेक्ट करते. जिया या डिझाईनची PDF मल्हारला पाठवते, मल्हारला कॉल करते. मल्हार विचारतो, काय आहे? तर मल्हारला जिया सांगते, नुपूरच्या हातावर मेहंदी काढायची आहे आणि तुला एक डिझाईन सिलेक्ट करायचं आहे, मी तुला PDF पाठवली आहे. मल्हार म्हणतो, ठीक आहे. मल्हार एक डिझाईन सिलेक्ट करतो आणि जियाला पाठवून देतो. जिया हे डिझाईन पाहते तर या दोघींना जबर धक्काच बसतो, कारण नुपूरने जे डिझाईन सिलेक्ट केलेलं असतं तेच मल्हारने सुद्धा सिलेक्ट केलेलं असतं. या दोघींना खूप आश्चर्य वाटतं. नुपूर हसू लागते आणि म्हणते, मला शेवटी माहीतच होतं, जे डिझाईन मी सिलेक्ट करणार आहे तेच मल्हार सर सुद्धा सिलेक्ट करणार आहे. जिया म्हणते, चला आता लवकर, आपल्याला आहे ना आता मेहंदी काढायला जायचं आहे. नुपूर या नैवेद्याच्या ताटावर दुसरा पान ठेवते आणि या तिघीही तेथून निघून जातात. पण या तिघी गेल्यानंतर मीना तेथे येते आणि मग मीना हे नैवेद्याचं ताट पाहते. आता त्याचं काहीतरी नुकसान करायचं असं मीनाचा प्लॅन ठरलेलाच असणार आहे. इकडे मल्हार आणि दीप हे दोघे लग्नाच्या इव्हेंटबद्दलच बोलत असतात. मल्हार सांगतो, लग्नाच्या दिवशी जो मेनू आहे त्यातील 2 पदार्थ नुपूरला आवडत नाही, ते चेंज करायचे. दीप हसू लागतो आणि म्हणतो, ते तर करावंच लागणार आहे, आता सगळं नुपूरच्याच म्हणण्यानुसार होणार आहे. मल्हार म्हणतो, जा तुझं तुझं काम कर. तेवढ्यात आशा तेथे येते आणि मल्हारला म्हणते, मल्हार, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मल्हार विचारतो, काय? तर आशा त्याला सांगते, मी तुला वेदांच्या ज्या वस्तू दिल्या होत्या त्या वस्तूंची आता विल्हेवाट लावण्याची वेळ आली आहे. हे ऐकून मल्हारला सुद्धा वाईट वाटतं, कारण खरंय, आता नुपूर आणि मल्हारचं लग्न झाल्यावर जर नुपूरला मल्हारच्या कपाटात या वस्तू सापडल्या तर तिला मोठा धक्काच बसेल यात शंका नाही. त्यामुळे आशाने हा विचार केलाय आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मल्हार आणि नुपूर या दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. दोघे खूप छान दिसत आहे, खूप खुश आहेत. पण तायडी त्यांचं लग्न मोडण्याचा विचार करते. पण आता याच तायडीला एक जबर धक्का बसणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, घरामध्ये सगळे पाहुणे मंडळी आलेली असतील आणि मग तेथे काही बायका बोलत असतील की नुपूरचा पहिला होणारा नवरा वेदांचा अपघात कसा झाला, आणि हे सगळं आपली तायडी ऐकणार आणि तायडीला जबर धक्काच बसेल, कारण मल्हार किंवा तिच्या हातून जो अपघात झालाय तो अपघात म्हणजे वेदांचाच अपघात होता, नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघात होता, हे तिला समजणार आणि तिला जबर धक्काच बसेल. इकडे मल्हार वेदांच्या सगळ्या वस्तू, त्याच्या सगळ्या आठवणी या आशाला परत करेल. आशा खूप इमोशनल होईल आणि त्याच वेळेस नुपूर आणि वेदांच्या लग्नाची पत्रिका ही चक्क तेथेच मल्हारच्या रूममध्ये पडणार. आशा या सगळ्या वस्तू घेऊन गेल्यानंतर तेथे तायडी येईल आणि तायडीला ही पत्रिका सापडणार आणि तायडीला या पत्रिकेवरची डेट दिसेल, ज्या दिवशी मल्हारच्या हातून अपघात झाला त्याच दिवशी वेदांत आणि नुपूरचं लग्न होतं, म्हणजे मल्हारच्या हातून वेदांचाच अपघात झाला होता हे सत्य तायडीला कळणार. आणि इकडे नुपूर
ही सगळ्या विधींसाठी तयार झालेली असेल आणि ती आपल्या पुढील आयुष्याची सुखद स्वप्न पाहत असेल. पण जेव्हा तायडीला हे सत्य कळलंय, तायडी या सत्याचा कसा फायदा करून घेणार? ती नुपूरला सांगणार का की तुझ्या वेदांचा अपघात मल्हारनेच केला होता? पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हा अपघात मल्हारने केला नव्हता, तर तो तायडीनेच केला होता. मग तायडी हे लग्न होऊ देईल की हे लग्न थांबवेल, हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. कारण जर तायडीला स्वतःला वाचवायचं असेल तर तिला हे लग्न होऊ द्यावं लागेल. आज न उद्या तायडीचं सत्यसुद्धा नुपूरसमोर येऊ शकतं की वेदांचा खरा अपघात हा मल्हारने केला नव्हता, तर तो तायडीनेच केला होता. मग आता तायडीचं पुढचं प्लॅनिंग काय असेल? ती मल्हारचं लग्न होऊ देईल की नाही, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या मालिकेचा पुढील एपिसोड पाहावा लागणार आहे. आणि पुढील एपिसोड पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.